या स्पर्धेसाठी आगळी वेगळी बक्षीस आहेत. कैफी लोणबाल ज्यांचं या वडवली ट्रॉफी 2025 स्पर्धेसाठी सर्वात प्रमुख योगदान जर कोणी असेल तर दानशूर गरीबों के दाता एक लिजंड क्रिकेटपटू कैफी लोणबाल यांचं या स्पर्धेसाठी फार मोठं मोलाचं योगदान लाभलेलं आहे. त्याबद्दल तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं आम्ही कैफी लोणबाल यांचं हार्दिक आभार मानतो, धन्यवाद देतोय. तर इथे पान खाये सय्या हमार एक आगळं वेगळं बक्षीस. पान खाये सय्या हमार, सावली सुरतिया ओठ लाल लाल. या पानाचे दाते आहेत इम्रान भाबे, शबाब भाबे, शोएब भाबे. या त्रिमूर्तींकडून पान खाये सय्या हमार, सावली सुरतिया ओठ लाल लाल. आपल्या गळ्यामधली खराश मिटवायची असेल तर भाबे बंधूंचं पान खा. रक्त शुद्धीकरण करायचं असेल तर भाबे बंधूंचं पान खा. तोंडाचा खराब वास घालवायचा असेल तर भाबेंचं पान खा. पान खाये सय्या हमार, सावली सुरतिया ओठ लाल लाल. हो, आपल्याला पण सर्वांसाठी पान. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतो मनीष. पहिल्या चेंडूला तडकवलंय, ऑन द राईज मारलेला, लॉंग ऑनच्या दिशेने आलेला चेंडू नयन पहिल्या चेंडूला तडकवतो. एक धाव पडून काढली जाते. धाव संख्या बिनबाद 1. एका बाजूला आयुष 11 आलमान तर दुसऱ्या बाजूला UV स्पोर्ट्स नारे अगदी हाकेच्या अंतरावर. म्हणजे मी तर म्हणेन की या मैदानावर खेळणं म्हणजे नारे संघासाठी घरच्या मैदानावर घरच्या प्रेक्षकांसमोर खेळण्यासारखं आहे. आणि विशेष म्हणजे ओम साई मूवीजच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण देश विदेशात, घराघरात, दारादारात, वस्ती वस्तीत, तांड्यात तांड्यात, गल्ली बोळात, खेड्या पाड्यामध्ये पोचलेले. ताई माई आका काका मामा बाबा सगळे घरातच आपल्या मुलांचा खेळ पाहत आहेत. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज येतोय समर. समरने कसली कमर. गोलंदाजीसाठी येतो मनीष. राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडू थळम्यांच्या दिशेने जातोय. वेगाने चेंडू शिमारेच्या पलीकडे जातोय की काय बघूया. आणि पंचांचा इशारा होतोय चौकार. धावसंख्या बिनबाद 5. लाईनमनला रात्रीच्या वेळेला जी काय बिदागी असेल ती काही मिळणार नाही, कारण एकही लाईनमन उपस्थित नाहीये. आयान हटो वहां से, जाओ लाइनमैन की भूमिका बजाओ. स्वामी बेरे यांनी कॉमेडी बॉक्सशी संपर्क साधावा. स्वामी बेरे जहां कहीं हो समालोचन कक्ष के सामने आइए. स्वामी बेरे. दादा भुरे येत आहेत. व्हॉलीबॉल मधले दादा खेळाडू दादा भुरे. आइए पधारिए, तशरीफ लाइए, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. पुढचा चेंडू यावेळेला बॅकफुटला जाऊन चेंडूला पंच केला जातोय. कव्हरच्या दिशेने 1 रन भून काढले. ते दुसरे धाव घेतात की काय बघूया. आणि चौकार का. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 9 वर. गचाल ढिसान गलथान दळबद्री क्षेत्ररक्षण पाहायला मिळालेलं आहे. बॅकफुटला जात चेंडूला ऑन द राईज कव्हरच्या दिशेने टोलवलं. ते फलंदाज डावखुरा फलंदाज आहे ना. मारला कोणी. समरनी मारलाय. चेंडू झाले 3 ना. या वेळेला मात्र पॉवर प्ले मध्ये जशा प्रकारची फलंदाजी करायला पाहिजे तशा प्रकारची फलंदाजी मनीष आणि नयन यांच्याकडनं पाहायला मिळत आहे. लगातार 2 चेंडू 2 चौकार षटकाराला पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न पंच आमच्या दिशेने वळतायत. हात समांतर अजून होत आहेत. हात समांतर धावांतर. धावसंख्या बिनबाद 10. तर आपण पाहताय डिंग डॉंग वडोली पुरस्कृत वडोली ट्रॉफी 2025. एक जबरदस्त भव्य देखणं जानदार शानदार आणि गेल्या अनेक वर्षापासून ही स्पर्धा चातक पक्षासाठी क्रीडा रसिकांना वाट पाहायला लावणारी आणि शेवटी तो दिवस उजाडला. 4 दिवस क्रिकेटचा कुंभमेळा वडोली गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा चेंडू
यावेळेला पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप मारण्याचा दुर्दैवी प्रयत्न केला जातोय. चेंडू निर्धाव पडतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 10. एक तर झटपट क्रिकेटमध्ये 4-4 षटकांचे सामने म्हणजे इनमिन 24 चेंडूंचा सामना असताना ज्या प्रकारे फलंदाज स्थिरावलेला फलंदाज या डावखुऱ्या फलंदाजाने 2 बॅकफूट पंच आपल्याला पाहायला मिळाले. त्यानंतर त्याला दुर्बुद्धी सुचली. विनाशकाले विपरीत बुद्धी तशी सुटली. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवला जातो. निर्धाव चेंडू पडतोय आणि मला वाटते अजून एक चेंडूचा खेळ बाकी आहे. 2 चौकार खाल्ल्यानंतर मात्र गोलंदाज मनीषने चांगला बोध घेतलेला आहे, चांगला धडा घेतलेला आहे आणि त्यानंतर मात्र त्याने आपली जिगरबाज गोलंदाजी करत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारता येणार त्यांच्या फलंदाजीला लगाम घातला, आवर घातलेला आहे, त्याला ब्रेक लावलेला आहे. पुन्हा एकदा मनीष या षटकातला पुढचा चेंडू पंतांच्या डावीकडनं राईट आर्म ओढतो विकेट. यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर लेग पंतांच्या बाजूने चेंडूला टोलवलं जातो. वेगानं चेंडू सीमारेषेपलीकडे येतो की काय बघूया. अजूनही चेंडू हातात येत नाही. चेंडू पकडला, चेंडूची फेक केली जाते आणि तब्बल मला वाटते किती धावा पडून काढल्या जात आहेत. 3 धावा पडून काढल्या जात आहेत आणि षटक संपल्याची उद्घोषणा पंचांकडनं. धावसंख्या जाऊन बोलली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13. यानंतरचा होणारा सामना आज के दिन का बड़ा और कड़ा मुकाबला. बड़ी बेसब्री से इंतजार है पूरे वर्ष दर्शकों को कि कब आएगी डिंग डोंग वडोली और उसके सामने आएगी कुडूस 11. आज के दिन का सबसे कड़ा और बड़ा मुकाबला. आजच्या दिवसातला तगडा झगडा क्रिकेटमधला पाहायला मिळेल. एका बाजूला होम टीम डिंग डोंग वडोली तर दुसऱ्या बाजूला कुडूस 11. होंडो वर्सेस अब्दुल्ला भुरे. उसके साथ में अकरम भी है जिन्होंने अच्छे को किया है. अकरम वही गेंदबाज है. अकरम फर्स्ट प्राइज 50,000 रुपये रोख त्याचे दाते आहेत. तसं असलम भुरे उपसरपंच ग्रामपंचायत वडोली. सेकंड प्राइज मोईन भुरे यांच्याकडनं 25,000 रोख आणि रॉकी भाई त्याचबरोबर या स्पर्धेसाठी कैफी लोनबाल यांचं सुद्धा महत्त्वाचं योगदान लाभलेलं आहे. बघूया दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज स्वतः दीपेश येतोय का. सर्व म्हणजे जेवढ्या ट्रॉफीज आपल्याला आहेत पहिला द्वितीय तृतीय चतुर्थ जितक्या काय ट्रॉफीज आहेत त्याचे दाते आहेत जकी सुसे. यावेळेला मात्र चेंडू अतिशय अप्रतिम टाकलेला आहे. फलंदाजाने चेंडूला डिप्लेट केलं. एका धावेसाठी एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बिनबाद 14. गोलंदाज दीपेश आहे. एक अष्टपैलू असा खेळाडू. गेली जवळजवळ 10 ते 12 वर्षे टेनिस क्रिकेटमध्ये स्थिरावलेला फलंदाज. 1 मॅन आर्मी. गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण मास्टर माइंड असलेला खेळाडू. समोरच्या मैदानावर मोठा टेनिस क्रिकेटचा बेताज बादशाह शहनशाही क्रिकेट हर्षद होंडो. तिकडे सुद्धा प्रेक्षकांची प्रचंड झुंबड उडाले त्याचा सराव पाहण्यासाठी. पुढचा चेंडू राईट आर्मवा. यावेळेला बॅकफूटला जाऊन पंच केला जातो आणि चेंडू जातोय स्क्वेअर कट पॉइंट बाउंड्री के बाहर. क्रॅकिंग शॉट. हुसेन बाबा यांचा लज्जतदार खाना खाइए और तबीयत बनाइए. हुसैन जिन्हें बर्फानी बाबा के नाम से भी जाना जाता है. लजीज माउथ वाटरिंग बढ़िया खाना. अपने यहाँ पर अगर शादी है या बर्थडे पार्टी है तो ज़रूर बुलाएगा. और आखिरी दिन मैच के उनके हाथों से बना हुआ लजीज शीरा भी खाइए. पुन्हा एकदा चेंडूला उडवलं जात आहे. 1 रन पडून काढली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलला देऊ शकतो. चांगली चेंडू पे केली जाते. एका धावने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19 वर. डिंग डॉंग जर आज गटातनं निघालीच तर इतर रात्रीचा शाही भोजन जर्दे के साथ बासमती चावल और उसके साथ जर्दा. बघूया पुढचा चेंडू. यावेळेला मात्र पंचांकडे अपील. पंचांनी बोट आकाशाच्या दिशेने उचलल्याने पहिला हात राब असतोय समोरच्या रूपेने 1 बाद 19. नवीन फलंदाज जातोय ओमकार.
ओमकार एक नव्या दमाचा नव्या जोशाचा फलंदाज आहे. अनंताचा पोरगा का? सुरेश दगडू राईस मिलवाला ना. ओमकार जे सुरेश पाटील यांचे सुपुत्र डावखुरे फलंदाज. ओमकारचा हुंकार आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. गेल्या अनेक वर्षापासून टेनिस क्रिकेटमध्ये स्थिरावलेला आणि नारा संघाचा जो फलंदाजीमधलं प्रमुख अश्र. धावसंख्या 1/19. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला ओमकार. पुढचा चेंडू आणि या वेळेला मात्र पुन्हा एकदा फलंदाजाला गर्भगळी चेंडणारा करणारा चेंडू. निर्धाव चेंडू. बोल्ड झाला का? क्लीन बॉल. आल्या ओमकार शून्यावर बाद होतोय आणि दीपेश पुन्हा एकदा कमबॅक करतो आणि संघाला सांगतो डरो नाही मै हुना. 2/19. नवीन फलंदाज जातोय सागर गावाले. अजून एक चेंडू शिल्लक आहे का? दीपेश घोलप इज ऑन हॅट्रिक. दीपेश घोलप इज ऑन हॅट्रिक. यानंतर डिंग डॉंग वडवली आणि कुडूस इलेवन कुडूस या दोन्ही संघ नायकांना नाणेफेकीसाठी आम्ही पहिला पुकार देतोय. डिंग डॉंग वडवली आणि कुडूस इलेवन कुडूस नाणेफेकीसाठी पहिला पुकार. डिंग डॉंग वडवली. आपण पाहतायत वडवली ट्रॉफी 2025. क्रिकेटचा महाकुंभमेळा, क्रिकेटची महाजत्रा, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा जबरदस्त थरार. 4 दिवस वडोली गावाला क्रिकेटची जत्रा भरलेली आहे. 4 दिवस क्रिकेटमधले अनेक दिग्गज खेळाडू या स्पर्धेदरम्यान वडोली गावाला भेट देतील. पुढचा चेंडू यावेळेला पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीचा चेंडू. खोलवर टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने खेळून काढला जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मला वाटते 2/20 का? 2/20. षटक संपलंय. तिसरं षटक मार्गस्थ करण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय पाहूया. डिंग डॉंग वडोली विरुद्ध कुडूस इलेवन कुडूस. नाणेफेकीसाठी आपल्याला ऑलरेडी पहिला पुकार देण्यात आलेला आहे. संदेश येतोय. बघूया संदेश काय करतोय गोलंदाजीमधून. अक्रम इथे बघून मनातल्या मनात काहीतरी विक्रम करण्याचा प्रयत्न करतायत की मला गोलंदाजी आली तर काय विक्रम करू आणि कशा प्रकारे फलंदाजाला चक्रम करू. गोलंदाजीसाठी येतोय तो संदेश. धावसंख्या 2/20. खेळण्यासाठी सज्ज होतो सागर गावले. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळेला बॅकफुटला 2 चेंडूला टोलवलं जात आहे आणि टेंजू डिक्लर झोनमध्ये 2 धावांसाठी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2/22. तर आपण पाहताय डिंग डॉंग वडोली क्रिकेट आयोजित वडोली ट्रॉफी 2025. टेनिस क्रिकेटचा महाथरार, टेनिस क्रिकेटचा महासंग्राम, टेनिस क्रिकेटचा महाकुंभ मेळा. या स्पर्धेसाठी कैफी लोणबाल यांचं फार महत्त्वाचं योगदान आहे. प्रथम क्रमांकाचं बक्षीस दिलेलं आहे गावचे विद्यमान उपसरपंच तसऊ भुरे. पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडूला उडवलंय. झेल उडतोय आणि इथे फलंदाज बाद होतोय तो तिसरा. 3/22. थैंक यू डीजे. एक मैसेज आमच्यावर ऑनलाइन येतोय. डिंग डॉंग आज निकल जाती है तो इब्राहिम अयूब बुरे के तरफ से अजमेर की टिकट्स अनाउंस करो.
डिंग डोंग आज निकल जाती है तो इब्राहिम अयूब भूरे के तरफ से अजमेर की टिकट अनाउंस करो। मुशर्रफ कैंप इनके ऑनलाइन हमको मैसेज आया है। वेरी रव, बहुत अच्छे। आणि वडोली जर आज इथे अंतिम फेरीमध्ये धडक मारली तर इथेच शाही भोजन, बकरे की तलाश में 2 आदमी भेज दिए। साजेब इस्माइल सुसे की तरफ से अगर निकली तो 10 किलो चिकन भुजिंग के लिए। बघा पुढचा चेंडू, यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला मारण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडू निर्धाव पडतोय। नाही होतो रे, होणार नाही ना। पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला मात्र स्क्वेअर लेग पंचाचे दिने चेंडूला उडवल्याने आणखीन एक गडी बाद होतोय। जबरदस्त झेल, डीप स्क्वेअर लेगला झेल देऊन चौथा गडी बाद होतोय। खेळण्यासाठी जातोय सर्वात मोस्ट डेंजरस, इस इलाके का सबसे खौफनाक खिलाड़ी, जिससे पंगा लेने अच्छे अच्छे गेंदबाज डरते हैं। सबसे खौफनाक खिलाड़ी परेश बागुल। बहुत पुराना खिलाड़ी है, काफी तजुर्बेकार खिलाड़ी है, लढवया खेळाडू आहे। रमन लहू जाधव उर्फ भाऊ यांचं आगमन इथे थोड्याच वेळात त्या क्रीडा नगरीमध्ये होतंय। त्यांच्या स्वागतासाठी तमाम वडोलीचा संघ आणि आयोजक अतिशय तयारीत आहेत। रमन लहू जाधव भाऊ, डॅशिंग पर्सनॅलिटी रमन लहू जाधव उर्फ भाऊ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाला आठवले गटाचे अत्यंत जबरदस्त धुवाधार कार्यकर्ते। तर नवीन फलंदाज मैदानामध्ये आलेला आहे परेश, आणि गोलंदाज आहे तो संदेश। जबरदस्त गोलंदाजी, संदेश आणि परेश यांच्यामधली जुगलबंदी। यावेळेला आलेल्या चेंडूला भिरकवलंय आणि परेशचा झेल सुटतोय। गचाळ ढिसाळ असं क्षेत्ररक्षण आणि छी थू केली जाते त्या खेळाडूची। कोणी झेल सोडलाय? वेदांतने झेल सोडलाय आणि त्याची प्रचंड छी थू केली जाते इथं। धाव संख्या जाऊन पोहोचली ती एकंदरीत 4 बाद 23। पुन्हा एकदा संदेश या षटकामधला पुढील चेंडू मार्गस्थ करतोय लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चेंडूला मिड विकेटच्या दिशेने टोलवलं जातं। 1 रन पडून काढले ते एका धावने। धाव संख्या 4 बाद 24। चांगली टिचून गोलंदाजी। शेवटचं षटक मला वाटते कोण टाकण्यासाठी येतोय बघूया। तिसरं षटक संपलेलं आहे। 3 षटकाच्या समाप्तीनंतर टीम युवी नारे संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली 4 बाद 24। शेवटचा हाणामारीचं षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय बघूया। शेवटचा हाणामारीचं षटक येतोय जुना जाणता गोलंदाज भाऊ। डिंग डॉंग वडोली विरुद्ध कुडूस इलेव्हन कुडूस। आपला नाणेफेकीचा पुन्हा एकदा दुसरा पुकार देण्यात येतोय। हळूहळू व नाणेफेकीसाठी कर्णधाराने समालोचन कक्षाच्या बाजूला निघायचं, विशेषतः कुडूस इलेव्हन। आपला प्रतिस्पर्धी संघ इथे तयारीतच आहे। बघू भाऊ एक जुना जाणता टेनिस क्रिकेटमधला 15 ते 20 वर्षाचा जबरदस्त अनुभव असलेला, क्रिकेटमधले अनेक चढाव उतार, क्रिकेटमधले अनेक यश अपयश पराभव जय ज्याने पचवलेत असा एकमेव साक्षीदार भाऊ। मॅन फ्रॉम सरसोड अलमान। पुढचा चेंडू, यावेळेला चेंडूला भिरकवले, पकडो क्या जीतो मॅच, आणि झेल सोडला आणि षटकार। गचाळ ढिसाळ दळभद्री क्षेत्ररक्षण कोणी झेल सोडलाय? संदेशची पुन्हा एकदा ची थू केली जाते। साधा सोपा झेल संदेशने सोडला तर सोडला आणि चेंडूला सीमा रेषे पलीकडे फेकून देण्यात पण मदत केलेली आहे। जबरदस्तीचा षटकार। धाव संख्या जाऊन पोहोचली ती 30 वर। पुन्हा एकदा भाऊ यांचा पुढचा चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट।
आणि फलंदाज बाद. भाऊ एक झुंजार खेळाडू आहे. भाऊने बघा जळजळीत कटाक्ष संदेशकडे टाकलेला आहे. जळजळीत खाऊ का गिळू, लाल बुंद डोळे झालेत भाऊचे. नवीन फलंदाज जातो विशाल. अजून या षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत. धाव संख्या 5 बाद 30. आपण पाहताय डिंग डॉंग वडोली आयोजित वडोली ट्रॉफी 2025 टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. अत्यंत देखणं असं आयोजन नियोजन जानदार. रजा भुरे की एंट्री होती यहाँ पर. पुन्हा एकदा भाऊ राईट आर्म राऊंड विकेट आणि झेल पुन्हा एकदा सुटतोय. अगोदरच्या सामन्यामध्ये काय दिष्ट लागणं जोग्या क्षेत्ररक्षण मला वाटतं अलमान संघाने केलं होतं. प्रेक्षकांची वाह मिळवली होती. पण या सामन्यामध्ये तितकंच खराब क्षेत्ररक्षण. आतापर्यंत जवळजवळ 3 ते 4 झेल सोडलेले आहेत आणि भाऊ मात्र प्रचंड नाराज होत आहेत. षटकातले किती चेंडू टाकून झालेत? 3 चेंडू टाकून झालेत का? पुन्हा एकदा भाऊ राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या उजवीकडनं. पुढचा चेंडू झेल उडवलाय. पकडो क्या जीतो मॅच. आणि चेंडू दूर गगन की छाव में परेश बागुल यांच्या बॅटमधनं आलेला नारेगावच्या हद्दीमध्ये गेलेला उतुंग गगनचुंबी टोले जंग षटकार. गांगुली आणि डेंजर बॅट्समन भावेश पवार असला तरी डेंजर बॅट्समन आता इथे होतोय तो परेश बागुल. या षटकारानं धाव संख्या झपाट्याने पुढे सरकली जाऊन पोहोचली कितीवर? 37 वर. भाऊला या षटकामध्ये 2 षटकार आलेले आहेत. एक षटकार बायपास सर्जरी जशी होते साईबाबा मार्गे जशी गाडी ठाण्याला जाते तशी संदेशने. वा वा अ ह्यूज पर्सनॅलिटी. आते ही जमीन हादरली. वजन से धरती फटी फटी असे व्यक्रमी. आणि पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय आणि इथे बाद होतोय. परेश बागुल बाद होतोय. जसे सूरज आले 1 किलोमीटर वरूनच जमीन दणाणत होती. तेव्हाच आम्हाला समजलं की कोणीतरी भारदस्त व्यक्तिमत्व येतंय. आणि जेव्हा जवळ आले तेव्हा वाटलं की हे खरोखरच पहाडी व्यक्तिमत्व सूरज पाटील. धाव संख्या जाऊन पोहोचली किती गडी बाद? 5 बाद 37 का? 6 बाद 37. शेवटचा चेंडू. नवीन फलंदाज मैदानात कोण? संकेत. संकेत शेवटचा चेंडू. जबरदस्त गोलंदाजी भाऊ यांची. 2 षटकार जरी खाल्ले तरी त्यांनी गोलंदाजी पण चांगली केलेली आणि जवळजवळ 2 गडी बाद केलेले आहेत. शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडू षटकार चौकार मारण्याचा प्रयत्न नक्कीच फलंदाजाकडनं केला जाईल. संकेत बघू काय करतो या चेंडूवर. बघा बुदावली संघाचे प्रशिक्षक घोडविंदे ताडाच्या बाजूबाजूनं आपल्या संघाला क्रिकेटची रणनीती शिकवत आहेत आणि व्यायाम पण करून घेत आहेत. शेवटचा चेंडू भाऊ राईट आर्म राऊंड विकेट. या वेळेला चेंडू निर्धाव पडतोय. लगेच डिंग डॉंग वडवले आणि कुडूस 11 कुडूस नाणेपैकीसाठी घ्या. ज्या सूरज पक्के प्रश्न विचारू नको तोंडी परीक्षेसारखं. अल्ताफ मुंडे या गावचे भाऊजी आहेत. वडोली गावातील डिंगडोंग वडोली क्रिकेट क्लबला दरवर्षी सपोर्ट करतात. हर साल उनका सपोर्ट रहता है. जीजू जीजाजी अल्ताफ जी मुंडे
और जफर जी मुंडे, इन दोनों हस्तियों ने बहुत सपोर्ट किया इस टूर्नामेंट के लिए, वडोली ट्रॉफी 2025 के लिए. टॉससाठी या ठिकाणी यायचे मान्यवरांना आमंत्रित करूया. हुसेन बाबा, प्लीज वेलकम. यापुढचा सामना पाहायला मिळणार आहे. होम ग्राउंड टीम एका बाजूला पाहायला मिळेल डिंग डॉंग वडोली, विपक्ष पाहते आपण कुडूस 11. भन्नाट मॅच. हेड आहेत या ठिकाणी जफर मुंडे आणि टेल आहेत अल्ताफ मुंडे. यस टॉस बाबा यांच्या शुभात या ठिकाणी होत आहे आणि टॉस विन हेड येतोय अल्ताफ मुंडे. यस टॉस विन कुडूस 11 टीम. टॉस आपण जिंकलेला आहे, काय स्वीकारणार सर? आम्ही पहिले फलंदाजी करू. मोठ्या मोठ्या टुर्नामेंट आपण खेळतात. ठाणे पालघर जिल्ह्यामध्ये सिटीमधल्या सुद्धा खेळत असतात. ग्रामीण भाग आपला पालघर जिल्ह्यातील आहे आणि डिंगडॉंग वडोली म्हटल्यानंतर दरवर्षी चांगलं आयोजन असतं. यावर्षीचं आयोजन तुम्हाला आवडलं का? मॅन ऑफ द मॅचची पारितोषिक आहे. सर आम्ही डिसिजन जरा चेंज करतो. आम्ही पहिले क्षेत्ररक्षण करू. बॅटिंग या फिल्डिंग? क्षेत्ररक्षण. फिल्डिंग. बेस्ट ऑफ लक. या ठिकाणी आपण शुभेच्छा येतोय. पहिली गोष्ट तर मी अगदस बुबेरे यांचं जाहीर मी इथे आभार मानतो, कारण की 2-3 वर्ष झाली आम्हाला ग्राउंड प्रॅक्टिसला नाही आहे. पण अगदस बुबेरे यांचं एकमेव ग्राउंड आम्हाला असं होतं कुडूच्या खेळाडूंना की ते खुलं होतं, कधी या बिंदास प्रॅक्टिस करा. त्याच्यामुळे ही जी मॅच आहे ना, ही मैत्रीपूर्ण लढत असणार आहे. म्हणजे हारलेल्याचं दुःख नाही आणि जिंकलो तरी त्याचं आम्हाला काय सेलिब्रेशन काय म्हणजे हारने की गम नाही और जितने खुशी नाही. कारण की आमची ही मैत्रीपूर्ण लढत असणार आहे. कारण की 4 ते 5 वर्ष अक्षरशः कुडूस संघाला खेळायला ग्राउंड नाही प्रॅक्टिसला. आम्हाला एकमेव मैदान असेल तर डिंगडॉंग वडोली. त्याच्यामुळे ही लढत आमची मैत्रीपूर्ण असणार आहे. नक्कीच या ठिकाणी खूप महत्त्वाची गोष्ट सांगितली आहे. कुडूस 11 टीमनं जे काही त्यांचं यश आहे ते डिंगडॉंगच्या मैदानात त्यांनी आत्तापर्यंत दिलं आहे आणि 4 ते 5 वर्ष आपण हे मैदान कुडूस 11साठी मात्र खुलं करून दिलं होतं. या मैदानात आपण सुद्धा खेळत राहिलात, पण दुसऱ्या टीमला सुद्धा आपण देत आहेत. तुमचा खेळ त्यांना ओळखीचा वाटतोय का? त्यांचा खेळ आम्हाला ओळखीचा वाटतो आणि आमचा खेळ त्यांना ते बरोबर ओळखतात. नक्कीच मैत्रीपूर्ण लढत या ठिकाणी सौरभ अडकोळ म्हणाले. ही मॅच तशी होईल का? मैदानामध्ये आम्ही आमचा जिंकण्याचा प्रयत्न करू, पण मैत्रीपूर्वक लढत राहील. बॅटिंग येते संघाने कुठपर्यंत जावं? 4 ओव्हरमध्ये 40+ द्यायचा प्रयत्न करू. वेल डन. बेस्ट ऑफ लक. 40+चा या ठिकाणी माझा टार्गेट होण्याचा प्रयत्न आहे. अतिशय रंगतदार मॅच कुडूस वर्सेस डिंगडॉंग वडोली पाहायला मिळेल. मैत्रीपूर्वक लढत जरी असली तरी मैदानाच्या मध्ये संघर्ष असेल. ओव्हर टू कॉम बॉक्स. रकीब भूरे के तरफ से सौरभ अडकबोल और टीम को ऑल दी बेस्ट. तर पहिलं षटक टाकण्यासाठी यावेळेला पहिला चेंडू आणि पंचांचं बोट आकाशाच्या दिशेने वर आणि फलंदाज बाद होतोय. पहिल्या चेंडूवर बिग ब्लो. पंचांनी अचूक हेरलंय आणि फलंदाज शून्यावर. लेग बिफोर विकेट. और कुछ ही देर में आगमन होने वाला है स्टार पर्सनालिटी, बादशाह कार के प्रोपराइटर मुस्तफा मुल्ला थोड़ी देर में आने वाले हैं. वेलकम. नवीन फलंदाज दीपेश. स्टार बॅट्समन दीपेश मैदानामध्ये. दीपेश मकसूद अली यांचं आगमन झाले. आइए पधारिए तशरीफ लाइए. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. नवीन फलंदाज दीपेश येतोय. क्राऊड पुलर खेळाडू. जिथे जिथे दीपेश जातो दीपेशचे जबरदस्त समर्थक आहेत.
व्हॉलीबॉलमधले दादा खेळाडू दादा भुरे, टेनिस क्रिकेटमधले एक दर्दी क्रीडा रसिक आज बऱ्याच दिवसांतर गावाला आलेले, जायला कुडूसला असतात. पुढचा चेंडू, यावेळेला चेंडूला भिरकावून दिलाय, फ्लॅट सिक्स, कडा प्रहार. दीपेश याच्यासाठी क्राऊड पुलर खेळाडू, आल्या आला कव्हरच्या डोक्यावरनं मारलेला अप्रतिम, अगदी सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, विराट कोहली, वीरेंद्र सेहवाग, सचिन तेंडुलकर यांच्या स्टाईलने मारलेला अतिशय देखणा शैलीदार टच ऑफ क्लास, दर्जेदार शैलीदार फटका. गोलंदाज आहे सागर, राईट आमोदकेट षटकातला पुढील चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा चेंडूला उडवलंय कव्हरच्या दिशेनं, चेंडू वेगाने येतोय, एक रन पडून काढले. ते दुसरी धाव घेतात की काय बघूया. आणि 2 धावनी धावसंख्या जाऊन पोहोचती ती 1-8. पुन्हा एकदा या षटकातला पुढील चेंडू, राईट आर्म ऑफ द विकेट. यावेळेला पॉईंटच्या दिशेने चेंडूला गाईड केलंय, स्केअर केलंय, दुसरी धाव पळून काढली जाते. धावसंख्या जाऊन पोचली ती 1-10. वीस चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे. बघूया गोलंदाज सागर काय गोलंदाजी करतोय. राईट आर्म विकेट षटकातला चौथा चेंडू. यावेळेला मात्र चेंडूला सरळ फेकून दिलाय, शॉर्ट टॉम पूलचा फटका, चौकारानं धावसंख्या जाऊन पोहोचली 14वर. जबरदस्त देखणी शैलीदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या चौफेर पहिला चौकार ऑफ साईडला, लॉंग ऑफ वरनं षटकार, दुसरा पॉइंट वरनं मारलेला, तिसरा पुन्हा एकदा पॅडल स्वीप. जबरदस्त फलंदाजी. याला चेंडूला भिरकावून दिले, दे दनादन जॉन जानी जनार्दन. पोलिशी मार दिला जातोय सागर यांना. अंजर पंजर ढिला, हाडं खिळखिळी केली जात आहेत. रिमांडवर घेतले जाते सागरला. या षटकामध्ये तब्बल 20 धावांची लयलूट लूट लिया सागर गावले को. कैपी लोनबाल यांचं या स्पर्धेसाठी फार मोठं प्रमुख योगदान आहे की एक दर्दी क्रीडा रसिक, कला क्रीडा रसिक असं व्यक्तिमत्व कैपी लोनबाल. पहिल्या षटकामध्ये 20 धावा ओरबाडलेल्या आहेत. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज कोण येतोय बघूया. संकेत येतोय आणि पुन्हा एकदा स्ट्रायकरला येतो फलंदाज विशाल. थोड़ी देर में आगमन होने वाला है बादशाह कार के ओनर मुस्तफा मुल्ला और इनके साथ A7 मोटर्स के प्रोपराइटर ओनर अब्दुल पटेल और अथनाचन. एक खुश खबर है, बादशाह कार और A7 मोटर अब एक हो चुके, पार्टनरशिप में आ गए और उनका हेड ऑफिस है पड़गा टोल नाका. 18 चेंडू आणि 18 धावा. उर्वरित 18 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. ती आयुष 11 आलमान संघाला. गोलंदाज येतो संकेत. दुसरं षटकाला मार्गस्थ करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट. एक रन पळून काढली जाते. हे हा ना करता चेंडू मात्र निर्धाव पडतोय. चांगलं अपील केलं जातं, मात्र पंच सक्षम आहेत. पंचांनी सांगितलेले काय कुठेही फलंदाजाच्या शरीराला जरी चेंडू लागला तर ॲट दॅट टाइम ही वॉज नॉट इन द पोझिशन. निर्धाव चेंडू. 17 चेंडू 18 धावा. पुढचा चेंडू
यावेळेला मात्र चेंडूला भिरकावून दिलं जातंय. 1 रन पळून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 21. पहिल्या षटकात 20 धावा होत्या. नाही घेतली नाही. चेंडूचे स्पॉन्सर आमचे परम मित्र या गावचे रहिवासी गणपतजी धनगर यांचं आगमन झालेलं आहे. आइए पधारिए तशरीफ लाइए वेलकम स्वागतम सुस्वागतम. चेंडू व्यवस्थापक अनंता अनंताजी गणपत धनगर धनगर साहेबांचं आगमन झालेलं या संपूर्ण स्पर्धेला चेंडू व्यवस्था वेलकम. यावेळेला पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळतं. चेंडू वेगाने स्क्वेअर लेग पंतांच्या बाजूला टोलवलं जाते. दुसरी धाव पळून काढली जाते. थोडंसं फंबलिंग होते आणि 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 23 वर. धावफलक सतत हलता ठेवला जातोय आणि स्पीडी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. अगदस बुबेरे यांच्या नेतृत्वाखाली डिंग डॉंग वडोली संघानं अतिशय भव्य दिव्य जानदार देखणं जानदार शानदार आयोजन. पुढचा चेंडू संकेत यांचा राईट आर्मवर द विकेट. यावेळेला पुन्हा बॅकफूट पंच पाहायला मिळतो आणि चेंडू निघून जातोय तो पॉईंट बाउंड्रीच्या बाहेर. चौकार. डिंग डॉंग वडोली क्रिकेट वडोली ट्रॉफी 2025 21 22 23 जानेवारी 2025. चेंडूची व्यवस्था केलेली आहे अनंता गणपत धनगर यांच्या माध्यमातनं. अनंता तुकाराम धनगर याचकडून कालकथित अमर अनंता धनगर यांच्या स्मरणार्थ अनंता तुकाराम धनगर याचकडून या स्पर्धेसाठी वडोली ट्रॉफी 2025 साठी चेंडूची व्यवस्था केलेली आहे. असे आमचे परम मित्र अनंता तुकाराम धनगर यांचा हार्दिक आभार. पुन्हा एकदा स्केअर केला जातो चेंडूला. बघा हाऊ टू चेज द टार्गेट. बघा कॉपी बुक स्टार ब्लॉक फ्री आणि चेंडू वेगाने निघून जातो. चेंडू चिमारेच्या पलीकडे जातो की का बघूया. आणि मला वाटतं चौथी धाव घेतात की का बघूया. अतिशय गचाल ढिसाल दळबद्री गलथान असं क्षेत्ररक्षण प्रेक्षकांची खेळाडूंची क्षेत्ररक्षकांची जिथून मैदानामध्ये आलेला आहे कोण खेळाडू तर दीपेश त्याने दानादान पांगापान उडवलेली आहे. दैना करून टाकलेली आहे. धावसंख्या झपाट्याने पुढे सरकते जाऊन पोहोचते ती 30 वर. जिंकण्यासाठी फक्त 8 धावांची गरज. बघूया संकेत या षटकातला पुढील चेंडू म्हणजे चेंडू क्रमांक 5वा मार्गस्थ करतोय. 6वा का शेवटचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेला मात्र चेंडू निर्धाव पडतोय आणि फलंदाज बाद असल्याचा निर्वाळा पंचांकडनं. ओव्हर षटक संपलंय का. ओके. 2 षटकांमध्ये धावा झालेल्या आहेत त्या 30. शेवटच्या 12 चेंडूमध्ये 8 धावांची गरज आहे. बघूया तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय नयन पाटील. नयन पाटील येते गोलंदाजीसाठी. आलेत. तर तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय नयन. 12 चेंडू आणि 8 धावा. पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने हाऊ टू चेस द टार्गेट. सुरेख 2 धावा पळून काढल्या जात आहेत. गोलंदाज आलेला आहे नयन. रमन लहू जाधव उर्फ भाऊ रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे तरुण तडफदार यंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आणि वडोली ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच यांचं आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा चेंडूला स्केअर केले जाते. 1 रन पळून काढले जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ते 33. जिंकण्यासाठी अजूनही 5 धावांची गरज. रमन लहू जाधव यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं सत्कार अनंता तुकाराम धनगर यांचा सत्कार करण्याचं मी अगदस बुबेर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अनंता तुकाराम धनगर यांचा यथोचित मान सन्मान करावा. पुढील चेंडू. यावेळेला मात्र पुन्हा एकदा चेंडूला तटवलं जाते. 1 रन पळून काढली जाते. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर
34 अनंता तुकाराम धनगज यांनी या स्पर्धेसाठी आपल्या मुलाच्या नावानं जे चेंडूंची व्यवस्था केलेली त्याबद्दल त्यांच्या आयोजकांच्या वतीने तमाम क्रीडा रसिकांच्या वतीने हार्दिक अभिनंदन. यावेळेला शेल खल्लास आर पार षटकार रमण लहू जाधव उर्फ भाऊ यांना सुद्धा सन्मानित करण्याची विनंती करतोय मी. अगदस बुबेर या स्पर्धेचे प्रमुख संयोजक आयोजक प्रायोजक. मॅन ऑफ द मॅच दीपेश घोलप 2 गडी बाद केलेत आणि 10 चेंडूमध्ये 34 धावा. आइए अगली मीठी आवाज अक्षय पांडव. सेकंड राऊंड मध्ये काही नाही का? ओके. दुसऱ्या फेरीमधले मॅन ऑफ द मॅच नाही आहेत. सूरज पाटील क्रिकेटचे समालोचक कबड्डीचे समालोचक यापुढे ते आपल्याला नंदाबाई पिंपळेकर यांच्या तमाशामध्ये सुद्धा आपल्याला अँकरिंग करताना पाहायला मिळतील. मुबशिर भावे एक युवा बिजनेसमैन कॉन्ट्रैक्टर जो सामने वाली कंपनी है बड़ी कंपनी के कॉन्ट्रैक्टर है और मशहूर यहाँ पे वाड़ा MIDC की हस्ती कॉन्ट्रैक्टर युवा बिजनेसमैन मुबशिर. इनकी तरफ से डिंग डोंग वडोली टीम को इस सेकेंड राउंड के मैच के लिए बहुत बहुत शुभकामनाएं. बेस्ट ऑफ लक आया है. बेस्ट ऑफ लक डिंग डोंग वडोली. थैंक यू.